आपण पाहू शकतो या ठिकाणी मिसिंग लिंकचं उद्घाटन होत आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुंबई ते पुण्याचा जो प्रवास आहे तो या मिसिंग लिंकमुळे साधारणतः अर्धा तास वेळ कमी होणार आहे आणि याच अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाचं आज उद्घाटन केलं जात आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबई पुणे मिसिंग लिंक या पुलाचं उद्घाटन केलं जाते। आजपासून हा पूल सेवेत येतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर 6,695 कोटींचा खर्च या पुलासाठी आलेला आहे। अर्ध्या तासानं आता मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळही त्यामुळे कमी होणार आहे। सातत्यानं ज्यांचं मुंबई ते पुणे जाणं असतं त्यांच्यासाठी खरं तर हा पूल अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हे मिसिंग लिंक अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सरकारचा हा मिसिंग लिंकचा ड्रीम प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात खर्च ज्यासाठी करण्यात आला आणि त्यानंतर आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून त्याचं उद्घाटन करण्यात आलं। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी या पुलाच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी मिसिंग लिंक सुरू होत असलं तरी मिसिंग लिंक सुरू होतंय त्यामुळे टोलमध्ये कोणती वाढ करण्यात आलेली असेल असं काहीही नाहीये। टोलमध्ये कुठलीच वाढ करण्यात आलेली नाहीये। केवळ मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो आजपासून सुरू केला जातोय। लोकार्पण या ठिकाणी मिसिंग लिंकचं करण्यात आलेलं आहे। आणि यानंतर आता या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री काही बोलतात काय बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। आजपासून खरं तर हा प्रकल्प सेवेत आलेला आहे। घाट रस्ता टाळण्यात आलेला आहे। हा संपूर्ण रोड बनवत असताना त्यामुळे अपघातांचं देखील प्रमाण कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे। टोल सुद्धा या ठिकाणी जितका आत्तापर्यंत लागत होता तितकाच लागणार आहे। कुठलीच वाढ टोलमध्येही करण्यात आलेली नाहीये। शिवाय मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ देखील अर्ध्या तासाने कमी होणार त्यामुळे नागरिकांचाही फायदा होईल। वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे। वेळ देखील कमी लागणार आहे। हे अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर मिसिंग लिंकसाठी सांगण्यात आलेले आहेत आणि हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट होता। गेल्या अनेक दिवसांपासून या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम जे आहे ते सुरू होतं आणि अखेर आता हा प्रकल्प आजपासून सेवेत येत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मिसिंग लिंकचं उद्घाटन आज केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे आणि त्या दरम्यानची देखील आपण ही दृश्य पाहू शकतोय। आपण पाहू शकतोय या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत ते ड्राईव्ह जे आहे टेस्ट ड्राईव्ह जी आहे ती या ठिकाणी करणार आहेत। हा मिसिंग लिंक कसा बनवण्यात आलेला आहे या संदर्भात संपूर्ण आढावा ते आता घेणार आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी वाहन चालवणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानची देखील आपण ही दृश्य पाहतो। खरं तर ही दोनही दृश्य बघा अतिशय महत्त्वाची आहे। एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर ते आता या ठिकाणी ही टेस्ट ड्राईव्ह घेत असल्याचं बघायला मिळतंय। तर दुसरीकडे जर आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी आहे। पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे आणि हा संपूर्ण जो रोड आहे तो कसा बनवण्यात आलेला आहे याचा आढावा जो आहे तो आता काही वेळातच मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाईल।